वॉइस आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आपसातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर महिलांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. खुनाच्या बदल्यात खून हेच आम्हाला पाहिजे. त्यांनी जशी आमची लेकरं उघड्यावर आणली तशीच त्यांची लेकरं उघड्यावर आली पाहिजेत अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. वॉइस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत. गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी 3 पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. त्यातच आष्टी तालुक्यात 2 सख्ख्या भावांची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. माहितच नाही. मग अंधार पडता त्याला मारलं, गोळा झालेला खड्यात लागलेले होते ते आणि गपचिप घेऊन मारलं त्याला. विलास आजीनाथ भोसले आणि भरत विलास भोसले त्यांना जाग्यावर आजीनाथला असं मारून ह्याच्यात खड्यात टाकलं आणि भरतला सडकावर रोडवरच टाकलं मारून. आम्हाला लय वाढून माहीत झालं मारून टाकलं, आम्हाला माहित नव्हतं. मग ते दुसरं त्याचं भरतचं पोरग त्यांनी फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणले. मग आम्ही तिथून आलो, आम्हाला गाडीच भेटली नाही. मग आम्ही टेम्पो करून आलो, तिथून पिकअप करून आलो. आम्हाला काय नाही, आमच्या खुनाबद्दल खून पाहिजे, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे. आमचं लेकरं बाळ आमच्या इथं